पर कलश मिलाऊं, नव ज्योति के दीप जलाऊं, चरणों में नित शीश झुकाऊं। भाव विभोर होके भक्ति में रोम रोम रम जाए, मन मेरा गाए ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शंकर अविनाशी, मैं तेरे दर्शन की अभिलाषी। शिव मंगलम सावधान, शिव मंगलम जीवाचे होई निराला, दोन जीवाचे होई निराला, अक्षजनाला साक्षात होना, अक्षजनाला साक्षात होना, सोबत याची शतजन्माची, सोबत याची शतजन्माची, ज्ञान मधुमरान वरदान, तुझ्या शिव मंगलम सावधान, तुझ्या शिव मंगलम। बोला बोला महाराज बोला। शिव शंभोच्या कृपा प्रसादाने, कृपा प्रसादाने, लग्न हा सोहळा होतो आनंदाने, लग्न हा सोहळा होतो आनंदाने, माय पित्याची करी कन्यादान, पानावले हो दयानंद, सोडून निघाली तू वारा, जाने मधुमरान वरदान, तुझ्या शिव मंगलम सावधान, तुझ्या शिव मंगलम। बोला भारत बोला। सीताराम पती दिसेचा जगती, चंद्रा प्रति रोहिणी, सावित्री पति सत्य
सूर्यासवामंगल सावधान आवली
की जय देव मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानस राम नाथ की जय देव शंकर शोभे विमानता जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू आवारी वाळू श्री शंकरा जय देव देवी जयचे सागर मंथन पैकेले रामाजी अवतीत हरियाले असून प्रसन्न केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव देवी शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू आवारी वाळू सुंदर मलनारी पंचांग नर्महर सुखारी कोटीचे देवाचे विचारी ग्राम दासांतरी जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू आरती वाळू शिव शंभो शंकरा महाराज तुम्ही तुमचा गावा मधला बाबसला शिवा शिव शंभो शंकरा विभूतीचा भूषण कंठे वासुके जाण माया मौर पार्वती तुमचे आराधितान शिव शंभो शंकरा महाराजेश्वरा तुम्ही तुमचा गावा मधला पावसला शिवा शिव शंभो शंकरा चंद्र शोधे नंदाती हरे गंगा मुगटी गजाचरणासन ऐसा शंभो जगजेती शिव शंभो शंकरा महाराजेश्वरा तुम्ही तुमचा गावा मधला पावसला शिवा शिव शंभो शंकरा शिवरात्रीचा दिली विल्लव तोरण बांधुनी तयाची भक्ती पाहुनी शंभो संत श्रेमानी शिव शंभो शंकरा महाराजेश्वरा तुम्ही तुमचा गावा मधला पावसला शिवा शिव शंभो शंकरा ऐसा शिव बणील मनी आनंद झालो सिद्धलिंग संगम ज्ञानी शंकर गायला शिव शंभो शंकरा महाराजेश्वरा तुम्ही तुमचा गावा मधला पावसला शिवा शिव शंभो शंकरा जय जय कर्पूरा जय जय कर्पूरा चित्त रामबराव शंभो जय जय कर्पूरगौरा सांब जय जय कर्पूरगौरा हरी जय जय कर्पूरगौरा शिवासनी महाराज विराज कौशी सुंदरा भक्तदया करवंती सर्वजने लाभदारा विष्णू जय जय कर्पूरगौरा सांब जय जय कर्पूरगौरा हरी जय जय कर्पूरगौरा अतिनंद विना दारू पद विना भार करी संसारा काशी सांब सांग जय 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 शंभो जय जय कर्पूरगौरा सांब जय जय कर्पूरगौरा भगवानी राजा श्रवणाय कुर्मे समे कामन काम कामाय कामे प्रचोदयागो राजव चौडाया महाराजाय भागो सचिताम राज महाराज वैराज चंद्रमोर
त्यांच्याही चरणी नमस्कार करून माझे सासू आणि सासरे अशा सत्संगासाठी मला नेहमी प्रोत्साहित करत असतात. माझे जीवनसाथी यांनाही नमस्कार करून विशेष रूपाने इथे उपस्थित असलेले सुंदर असं गायन करणारे सूरमणी आणि आता इथे उपस्थित पेटीवादन करत आहेत. बऱ्याच ठिकाणी माझ्या कीर्तनामध्ये सुंदर असे गायनाची साथ मला नेहमी देतात. तर असे आमचे कुरळ्याचे आप्पा त्यांनाही नमस्कार करून विशेष रूपाने इथे उपस्थित असलेले आपले पकवाज मास्टर कार्यकर्ते त्या सर्वांना नमस्कार करून माझ्या सर्व माता भगिनी यांनाही नमस्कार करून सर्व श्रोतेगणांना नमस्कार करून मी माझ्या कीर्तनकी सेवेला प्रारंभ करते. धन्याचा दिन भला आम्हा थोरला झाला बहुत सुकृताच्या गाठी तेने झाल्या संत भेटी. खरोखरच फार मोठा आनंदाचा सोहळा मला पाहायला मिळालेला आहे. धन्य धन्य वाटत आहे. आजचा हा सोहळा सत्संग सोहळा अविस्मरणीय असा आहे. माझ्या जीवनामध्ये गुडसूर या नगरीमध्ये या अखंड शिवनाम सप्ताहानिमित्त आणि त्याचबरोबर दुग्ध शर्करा योग म्हटल्याप्रमाणे आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी शिवशंभू पार्वती मातेचा विवाह सोहळा इथे खूप सुंदर अशा प्रकारे संपन्न झालेला आहे. सुंदर असं मंगलाष्टकाने गायन करून आणि भक्ती आहे तिच्यामुळेच हे सगळं उत्पन्न झालेलं आहे. हे ज्या व्यक्तीला कळेल त्यालाच त्या स्त्रीचं महत्व कळणार आहे अथवा नाही. आणि स्त्रीला जो तुच्छ लेखतो ना त्याच्या एवढा अज्ञान कोणी नाही. लक्षात घ्या. शिवहार हा वागणुकीला तुच्छ लेखा आदरानतेला तुम्ही पुढे म्हणू शकता. नाही ही अज्ञानता आहे, ही कुबुद्धी आहे, ही वागणूक चुकीची आहे. तो स्त्रीचाही असू शकतो पुरुषाचाही असू शकतो असं थोडीच आहे. ज्ञान स्त्रीलाही असू शकतो पुरुषालाही असू शकतो. मी थोडा वेगळ्या वर्णाकडे गेले असं तुम्हाला वाटत असेल पण अजूनही खेड्यामध्ये स्त्रियांचं होत असलेलं म्हणजे जे काही त्रास आहे ते मी पाहते. पण त्याचबरोबर असंही कुठे कुठे पाहिलेलं आहे मी स्त्रिया सुद्धा पत्नी सुशील आहे तोच खरा धनवान संपत्तीवान. किती संपत्ती असली मुले जर कुसंस्कार असतील तर त्या संपत्तीवान मध्ये व्यक्तीला त्याचं समाधान लाभणार नाही. शिवहार म्हणून संतांनी सांगितलेले सुखाच्या शोधात तुम्ही आम्ही जे भटकत असतो नाही आता याला मुलाला उच्च शिक्षण नाही त्याची नोकरी लागेपर्यंत मी समाधान राहणार नाही. मग पुढे उच्च शिक्षित झाला नाही आता त्याच्या डोळ्याने मी ह्या डोळ्याने विवाह करत असताना पाहणार आहे तेही समाधान नाही. त्यानंतर त्याला वाटतं नाही मी काय करणार आहे तर नातवंडाला खेळवणार आहे. अरे काय अपेक्षा तेव्हाही समाधान नाही. शेवटी समाधानच प्राप्त होत नाही म्हणा. हा आणि शेवटी समाधान प्राप्त न झाल्यामुळे अंतसमयी त्याला दुःखामध्येच अंतसमयी घालावं लागते. समाधानाची प्राप्तीच होत नाही. मग
खरी समाधानाची प्राप्ती जर घ्यायची असेल तर अशा लौकिक जीवनात तुम्हाला कधीच लाभणार नाही. म्हणून अक्का महादेवीने जे जीवन जगलं, प्रत्यक्ष जीवन, घडलेली घटना आहे, कुठली दंतकथा नाही, कुठली कहाणी बनवलेली नाही, ही 12व्या शतकातील सत्य घटना आहे. प्रत्यक्ष अक्का महादेवीने जीवन जगलेलं होतं. त्या जीवनाचा अनुभव अक्का महादेवी मातेने सांगितलंय. सतत नामस्मरणामध्ये किती मोठी शक्ती आहे, आनंद आहे. आणि तेच शिवदास माऊलीने अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. अपेक्षा असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त काय केलं पाहिजे, तरी शरण जावे शिवा. शरण गेलं पाहिजे. कुणाला? शिवाला शरण गेलं पाहिजे. आता पहिल्यांदा शिवाला शरण हे जाणण्या अगोदर शिव म्हणजे कोण हे पण जाणलं पाहिजे ना. ज्यांना आपण शरण जातोय तर ते कोण आहे? एवढी मोठी म्हणजे व्यक्ती कोण आहे? हा एवढं मोठं असं कोण आहे की ज्यांना तुम्ही आम्ही शरण जातोय आणि शरण गेल्यामुळे सुखाची प्राप्ती तुम्हाला आम्हाला होणार आहे. इकडं कुठेच झालं नाही. एवढं सगळं काही केलं जीवनामध्ये, कुठे कुठे शोधलो पण कुठे काही सुख लाभलंच नाही. पण एकच गोष्ट केल्याने सुखाची प्राप्ती होणे लक्षात घ्या. तर त्या शिवाचं वर्णन करत असताना फार मोठं वर्णन आहे, ते मी शब्दाने वर्णन करू शकत नाही. आणि शिवनामाचंही या शब्दाने वर्णन करणं अशक्य आहे. शिवनामाचं तरी शरण जावे शिवा. शिवनामाचं महत्वही फार मोठं आहे. सुरुवातीला शिवाला शरण जायचंय तर शिवाचं महत्व काय, तर शिव म्हणजे कोण आहे हे तुम्ही खरोखर अगदी जाणा. अंधश्रद्धा तुमच्यामध्ये भरभरून आहे मी सांगते. शिव म्हणजे कोण आहे? सत्य आणि जे सुंदर आहे. सत्यम शिवम सुंदरम, तोच शिव आहे. सत्यामध्येच शिव आहे, सदाचारामध्येच शिव आहे, सुसंस्कारामध्येच शिव आहे. हे तुम्ही पहिल्यांदा जाणलं पाहिजे. आणि तुम्ही आम्ही काय करतो? शिव 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 मुखाने शिव शिव म्हणत असतो आणि इकडे दुसरेच काम चालू असतात. हा, राम नाम नोटितो माता चेटितो हिंसा इधेम तंटा, असं एक तेलुगू भाषेमध्ये वर्णन केलेलं आहे. मन में कोक भरी और मुख में हरी, सिर मंदिर में जाने से क्या फायदा, पहले मन कोड धोया बदन धो दिया, फिर गंगा नहाने से क्या फायदा, मन में कोक भरी और मुख में हरी. लक्षात घ्या. आणि किंवा आम्हाला परिसरामध्ये अशाच व्यक्ती जास्त आढळतात. असेच एखादाच एक, बहुतात एक प्रेमाचा पुतळा होती बहु गोळा वेशधार. बहुतात एक प्रेमाचा पुतळा होती बहु
वाढलेला आहे, सगळा दंभाचा वाढलेला आहे, दाखवी अवलंबन वाढलेला आहे, सत्यता जोडलेली नाही. आणि शिव कसा प्राप्त होईल त्यांना लक्षात घ्या. आणि म्हणतो मला मी एवढ्या दिवसापासून शिवाची आराधना करतोय, मला काही शिव प्राप्तच झालेला नाही. आणि शिवाचा अर्थ तरी काय अगोदर सत्यम शिवम सुंदरम. सत्य सत्य जीवनामध्ये सत्य आचरण करा, बरोबर तुम्हाला शिव 101% लाभणार. एकच गोष्ट लक्षात घ्या, फक्त एकच गोष्ट जीवनामध्ये आचरण करा. मग शिव जाणलात तुम्ही, जाणलात. शिवाला शरण जाणे म्हणजे सत्याला शरण जाणे, असत्याला नाही बरं का. असत्याच्या समोर झुकायचं नाही आपण, काही झालं तरी चालेल. असत्य आणि जे तुमच्या आमच्यावरती अत्याचार होतोय ते कधीच आपण सहन करायचं नाही. जो असत्यावरती आणि कुठल्या तरी लोभासाठी आमिष आणि लोभ दाखवून जे तुम्हा आम्हाला लोक फसवतात आणि तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सत्य विसरून जातो, लोभ आमिष याच्या बळी पडून तुम्ही आम्ही सत्याला विसरून असत्याच्या मार्गाला लागत असतो. लक्षात घ्या. पण 12व्या शतकामध्ये असो 16व्या शतकामध्ये 12व्या शतकातील महात्मा बसवेश्वरांना सुद्धा बरेच जण असे आमिष दाखवले, मोह दाखवले, म्हणजे मोहात अडकण्यासारखं त्यांना पण काही जण दाखवलं, पण ते कधीच बळी पडले नाही. आणि तुम्ही आम्ही चटकन बळी पडत असतो. साधा लड्डूचा आवाज आला तर आपल्याला सहन होत नाही. कधी एकदा लड्डू तोंडाला घालू, जाऊ दे लड्डू पुढे येता खात नाहीत मला, खमंग वज्राचा आवाज आला इथं बसल्या जागी लगेच आपण बळी पडतो. नाही कधी एकदा जाऊन खाऊ, काय म्हणता. मग असंच तुम्हा आम्हाला सुंदर काहीतरी दिसलं की आपण त्याच्या बळी पडत असतो आणि असत्य मार्गाला लागत असतो आणि दुष्कृत्य करत असतो. दुराचार तुमच्या आमच्यामध्ये वाढत जाते, मानवत्व विसरून जातो. मग ईश्वर कसा प्राप्त होईल. म्हणून शिवाला शरण जा, सत्याला शरण जा, सदाचाराला तू शरण जा. शिवाची सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिवदास माऊली सुंदर म्हटलेलं आहे, जरी सुख व्हावे जीवा तरी शरण जावे शिवा. पहा, शरण जाणे म्हणजे काय. शरण या शब्दाचा अर्थ काय. शर म्हणजे बाण, न शरण न या शब्दाचा अर्थ काय. कोणाच्याही हृदयाला म्हणजे कोणाच्याही मनाला आपण असं दुःख देऊ नये की त्यांना म्हणजे त्यांना त्रास होईल, मनाला टोचेल. आपण साध्या ढोबळ भाषेमध्ये म्हणतो, त्यांना दुःख वेदना होतील असं कुठलंच तुम्ही आम्ही वागायचं नाही. अहो शब्दबाण तर फार जहरीली असतात, फार भयानक असतात. आणि माणूस या तोंडाने बघा, मुखाने बोलत आपण जे बोलत असतो, बोलण्यामध्ये जर तुमच्या आमच्या बोलण्यामध्ये जर खरोखर कोमलता, जरा सभ्यपणा, नम्रता जर असेल तर तुम्ही आम्ही आपल्या घरातलीच व्यक्ती नव्हे तर संपूर्ण विश्वावरती सुद्धा तुम्ही आम्ही राज्य करू शकतो. फक्त तुमच्या आमच्या बोलण्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. बोलण्यात परिवर्तन झालं पाहिजे. पहा कसं बोलणं, साधं सहज बोलणं. अरे कार्ट्या हे बोलणं काय झालं, अरे बाळा हा शब्द जर आपण वापरलं तर किती प्रेम वाटतं. मग अशा प्रकारे तुमचं आमचं हेच चुकत असतं. म्हणूनच जीवनामध्ये दुःख आपल्याला येत असते. हे साध्या साध्या गोष्टी तुमच्या आमच्या लक्षात येत नाही. आणि जो कोणी व्यक्ती या साध्या गोष्टीचं आचरण करेल त्याला कधीच दुःख येणार नाही. मला लक्षात घ्या. म्हणून शरण जाणे, ईश्वराला शरण जाणे म्हणजे कुणालाही त्रास न देता स्वतः त्रास सहन करेल पण इतरांना त्रास देण्याच्या मार्गाला तो जाणार नाही, असा तो शरण. आणि शिव संप्रदायामध्ये वीरशैव शिव संप्रदायामध्ये शरण शरणू शरणार्थी किती सुंदर. पहा शरणू शरणार्थी, शरण रिगे शरणू शरणार्थी. तुम्ही आम्ही भेटलं तर शरणू शरणार्थी म्हणतो. फार सुंदर.
काया वाचा आणि मन करी देवासी अर्पण सेवा करावी निर्मळ होय सुखाचा सुकाळ काया वाचा आणि मन करी देवासी अर्पण शिवदास विणवी भावे प्रेमे शिवा शरण जावे काया वाचा आणि मन करी देवासी अर्पण. अभंगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये संत सांगत आहेत ईश्वराला शरण जा तेव्हाच तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे. शरण जात असताना कायने वाचेने मनाने समर्पित होऊन तुम्ही शरण जा असं दुसऱ्या चरणामध्ये संत सांगतात. आता शरण गेल्यानंतर सेवेचा त्यानंतर सेवेचं महत्व सांगितलेलं आहे. सेवा कशी केली पाहिजे. सेवा करावी सेवा करावी निर्मळ सेवा करावी सेवा करावी सेवा करावी
सर्व ज्याचे चित्ती माझा सुर
प्रकाश म्हणे त्यांची भावी गजानन देवाचे नमस्कार माझा पृथ्वीराज थोरा नारायणी नरा सर्वदासी शिवहार सत्ताचे करुण्यावरी लावावी देवीला देवावी सत्य हे दुर्व सर्वथा बन्या माता विद्याबाई शंभू हर शंभू